आज मी आलेली माहेरी. का तर माझ्या ग्रिलमध्ये ना वडाचं झाड उरलेलं आणि ते झाड बरंचसं असं मोठं झालेलं होतं. बोली चला मग आपल्या जागेत ते झाड लावूया. तर वडाचं झाड लावताना तिथे मला ही छानपैकी अशी कुरडूची भाजी दिसली. मग आता ही भाजी मी बोलले चला आधी ही भाजीची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते. तर ही भाजी म्हणजे अशी माठासारखाच प्रकार असतो, पण याची पानं अशी गोलाकार असतात आणि त्याच्यावर अशी तांबड्या कलरच्या थोड्याशा लाईन असतात. तर ही भाजी जेव्हा कोवळी असते ना पानं ही, तेव्हाच ती भाजी खायची असते. नंतर ती म्हणजे त्यांना फुलं वगैरे आली ना का ती भाजी जरा उग्राशी लागते. तर छानपैकी मी ती भाजी अशी तोडून घेतली आणि आता ही भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर आता ही छानपैकी भाजी अशी निवडून घेतलेली आहे, कारण ती तोडताना गवत वगैरे आलेलं असतं किंवा त्याच्यावर थोड्याशा आळ्या वगैरे जर असतील तर आपण ते चांगली अशी निवडून घेतलेली आहे. आणि त्याचे थोडे असे मी भाजीच्या अशा जुड्या करते, म्हणजे जेणेकरून कापायला त्या सोप्या पडतील. मग छानपैकी अशी ही बारीक अशी ही भाजी कापून घ्यायची. आता ही भाजी अगोदर काने मी धुवून घेतली, तर हिला थोडासा उग्र वास असतो आणि सगळ्यांनाच तो आवडतो असं नाही, म्हणून मी ही भाजी पहिल्यांदा कापून घेते आणि हिला नंतर अशी छानपैकी 2 पाण्यामध्ये ती धुवून घेणार आहे. तर बघा ही अशी बारीक बारीक अशी भाजी छानपैकी अशात आपण कापणार आहे. तर भाजी पण खूपच होती आणि मस्तच, कारण ही भाजी शिजवल्यावर जरा कमी होते. कुठलीही पालेभाजी शिजवली ना का ती कमीच होते. तर बघा इकडे ही 2 पाण्यामध्ये छानपैकी अशी धुवून घेते. तर ते धुवायला इथे माझ्या मी मदतीचं सांगितले आणि मग मी ते शूट करते. तर बघा इथे छानपैकी ती 2 पाण्यामध्ये ती भाजी धुवून घेतलेली. इथे कढई तापत ठेवले आणि तिच्यामध्ये आपण काय नाही टाकणार आहेत, फक्त कांदा आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये वापरणार आहेत. तर आता कांदा टाकून घेतलेला आहे आपण आणि छानपैकी तो परतवून घेणार आहेत, कांदा आणि ती हिरवी मिरची. तर बघा हा छानपैकी असा लालसर कलरचा झाला ना कांदा का, मग त्याच्यामध्ये आपण ही चिरलेली अशी ही भाजी टाकणार आहेत. आणि अगोदर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतले, थोडंसंच टाकले कारण ही भाजीची क्वांटिटी कमी होते, मग ती खारट नको व्हायला म्हणून थोडंसंच मीठ टाकून घेतलेले. आणि ते ह्या भाजीला छानपैकी आता आपण वाफ येऊन देणार आहोत. तर तुमच्याकडे ही भाजी असते का आणि तुम्ही करता का ही भाजी? जर नसेल करत तर ती आवर्जून ती करा, जर तुम्हाला माहीत असेल कुरडूची भाजी तर. कारण ती स्टोन तर आपल्याला त्रास असेल ना तर 4-5 वेळा जर पावसात खाल्ली तर आपल्याला बराचसा त्रास हा कमी होतो. बघा छानपैकी अशी भाजी बनली.